महत्त्वाची बातमी आहे पुण्यातनं। पुणे पोलिसांनी ड्रग्ज विरोधात मोठी कारवाई केली आहे। 1100 कोटी रुपयांचं 600 किलो ड्रग्ज पोलिसांकडून जप्त करण्यात आलंय। पुणे पोलिसांकडून शहरात विविध ठिकाणी छापेमारी करण्यात आलेली आहे आणि ही मोठी कारवाई करण्यात आली आहे। पुणे पोलिसांनी कालपासून आपला मोर्चा ड्रग्ज कारवाईकडे वळवलेला पाहायला मिळतोय। कारण पुण्यातून विविध ठिकाणातून पुणे पोलिसांनी कालपासून जवळपास 1100 कोटी किमतीचे 600 किलो मॅफेड्रॉन ड्रग्ज जे आहेत ते जप्त करण्यात आलेले आहेत। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे। खरं तर काल सकाळी 3 आरोपींना अटक करत पुणे पोलिसांनी काही 1 ते 1.5 किलोच्या आसपास जे आहे ते ड्रग्ज जप्त केलं होतं आणि त्यांनी त्यांच्या अटकेनंतर जी माहिती मिळत गेली त्यानंतर पुण्यातील विश्रांतवाडी भागात इथं मी आहे आणि इथून देखील पुणे पोलिसांनी काल रात्रीच्या सुमारास 50 किलोपेक्षा अधिक जवळपास 100 कोटी रुपये किमतीचं ड्रग्ज जे आहे ते जप्त केलं आहे। खरं तर जो आरोपी आहे हैदर त्यानं ऑक्टोबर महिन्यात या विश्रांतवाडी परिसरात हे छोटंसं दुकान लोकवस्तीत घेतलं होतं आणि इथंच हा सगळा जो ड्रग्जचा साठा दिसतोय तो साठा तो सप्लायच्या आधी करून ठेवायचा आणि मिठाच्या पुड्यात आणि मिठाईच्या बॉक्समध्ये जो आहे तो हा ड्रग्ज खरं तर साठवून ठेवायचा आणि इथूनच डिलिव्हरी जी व्हायची ती होत होती। एकूण जवळपास अनेक ठिकाणी देशातल्या अनेक शहरांमध्ये पुणे पोलिसांनी हे धाडसत्र जे आहे ते सुरू केलेलं आहे। सर्व ठिकाणाहून आतापर्यंत पुणे पोलिसांनी 1100 कोटी रुपयांचं 600 किलो मॅफेड्रॉन ड्रग्ज हे जप्त करण्यात आले। कॅमेरापासून सुशांत राऊतसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे।